हे सगळे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आहेत. हे या पद्धतीचे प्रॉडक्ट मुंबईतल्या उद्योजकांनी थोडंसं लक्ष घेतलं पाहिजे. हे तुमच्या शेतातले प्रॉडक्ट. कुठला बचत गट आहे हा? सातारा जिल्ह्यातला. किती वर्ष झालं तुमचा बचत गट आहे? महालक्ष्मी सरस पहिल्यांदा करताय? पहिल्यांदा करताय. याच्या आधी इतके वर्ष महालक्ष्मी सरस झालं तुम्हाला माहिती नव्हती? अच्छा, नियोजन तुमचं याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात झालं. व्हेरी गुड. हां, ही कसली डाळी आहेत? हे सेंद्रिय आहेत की याच्यामध्ये खतबीत वापरलेलं आहे? म्हणजे बिना खताचे आहेत हे? सेंद्रिय खत. आणि हे तुमच्या शेतातल्या की तुम्ही जमा करता? आम्ही गटातल्या महिलांच्या प्रत्येकीने शेतात गेलेलं ना, हां. गोळा करून आम्ही गटात सगळे धान्य. मग या आता मुंबईला तुम्ही आलात, पण मुंबईशिवाय तुम्हाला असा रिस्पॉन्स कुठे आहे? म्हणजे तुम्ही कुठे विकता मग हे सगळं? आमची सर म्हणलं तर तशी आत्ताशी सुरुवात आहे. अच्छा. आमची सुरुवात आहे अनुभव घेत आम्ही सुरुवातीला आमच्या कृषी प्रदर्शनाला तेव्हा स्टॉल लावलेला, नंतर कराडमध्ये स्टॉल लागले, मिनी सर सातारला लागला. तुमचं कार्ड कुठे आहे? कार्ड? आणि हा आमचा कोरेगाव तालुक्यातला GI मानांकन म्हणून प्रोडक्ट आहे राजमा घेवडा, त्याच्या संदर्भात आम्ही हे लावले. अच्छा, GI मिळालं आहे का याला? म्हणजे GI मिळणं म्हणजे त्याला सेंद्रिय खताची एक सर्टिफिकेशन मिळणं आणि ते गव्हर्मेंट थ्रू याला प्रयत्न केला जातो. हा राजमा प्रॉडक्ट आहे. हे प्रॉडक्ट आहे. मी तुम्हाला ह्या प्रॉडक्टबद्दल का तुम्हाला सांगतो आहे की सध्या बाहेरगावी पाठवण्यासाठी बरेच लोक या संदर्भातले प्रॉडक्ट शोधत असतात. घरातल्या वापरासाठी सुद्धा शोधत असतात, पण एक्सपोर्ट करण्यासाठी सध्या त्या माळींच्या एक्सपोर्ट प्रोग्राममध्ये बऱ्याच लोकांना चांगले उद्योजक म्हणजे निर्माते, उत्पादक हवे असतात की जे लोक हे सेंद्रिय खताचं उत्पादन करत आहेत आणि त्याच्यातून त्यांना हे प्रॉडक्ट जर सेंद्रिय खताचे आहेत असं GI सर्टिफिकेट आहे, तर अशा प्रॉडक्टला तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठीचे चांगले सोर्स आहेत. यांचे नंबर्स आहेत. तुमचा इथे कुठे नंबर लिहिला आहे? अच्छा, हां, हे बघा. हे जरा नंबर सरळ कर. ओके, हा नंबर आहे बघा त्यांचा. हे नंबर जरा सेट करून घ्या. या नंबरवर त्यांच्याकडे सेंद्रिय खतातली धान्य मिळतील. म्हणजे मी तुम्हाला एक कमी हे सांगतो की या बचत गटाबरोबर ज्यांना एक्सपोर्टचं लायसन आहे, ज्यांच्याकडे जे एक्सपोर्ट करत आहेत, त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. यांच्याकडे ही सगळी धान्य. हां, हा एक पिवळा मूग ही वेगळ्या प्रकार, हिरवा मूग आहे, चवळी आहे आणि हे सगळं सेंद्रिय खतांवरचं आहे. हुलगा आहे म्हणजे आपल्याकडचे कुळीत. काळा घेवडा आहे. ज्यांना कोणाला एक्सपोर्ट करायचं असतं सेंद्रिय खताचं, तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचं यांचे नंबर्स आणि तुम्ही घ्या आणि इथून तुम्हाला एक हे लोक तुम्हाला ट्रेंडला मिळू शकतात आणि घरच्या वापरासाठी तर ते अवेलेबल आहेतच. थँक्यू, धन्यवाद. हे बेकरी प्रॉडक्ट्समधले आहेत बरेच वर्ष. हां, नाचणीचं बिस्किट आहे. टेस्ट ओके, नाचणीचं बिस्किट आहे. हां, आपण टेस्ट करू. तूप, दूध आणि गूळ घालून तयार केलेलं आहे. मैदा वगैरे अजिबात नाही, मैदा दिलेला आहे. मला सांगा याची पेरिशिबिलिटी किती आहे? किती दिवस टिकतं हे? 4 महिने टिकतं. 4 महिने हां, टिकतं. 4 महिने. आणि जी नाचणी आहे ती आपल्या गावातच तयार होते. याचं तुम्ही सगळं सर्टिफिकेशन आणि केलेलं आहे? हो, सर्टिफिकेशन केलेलं आहे. आपलं सरकारने नाचणीचं गाव किती वर्ष झालं हे करताय? आता 3 वर्ष झालं. 3 वर्ष. महालक्ष्मी सरसला पहिल्यांदा येत आहे? याच्या आधी बरेच वर्ष महालक्ष्मी सरस झालं, मग तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच म्हणजे याच्या आधी कधी प्रयत्न नव्हता केला? अच्छा, महालक्ष्मी सरस बोलत. तुम्ही कुठून आलात? सातारावरूनच आलं. ओके. आपण सातारमध्ये असं विभागीय वगैरे तालुका लेवलला वगैरे सरस भेटतं ना, तिथं पण आम्ही गेलो. आता सुरुवात केली. आता 3 वर्षामध्ये तुम्हाला याच्यातनं कसा रिस्पॉन्स आहे? म्हणजे तुम्हाला ॲज अ बिझनेसमन म्हणून तुम्ही स्वतः एंटरप्रिनर आहात, उद्योजक आहात, या सगळ्याचं हे ह्याच्या सगळ्याच्या भट्टीबिट्टी तुमच्या स्वतःच्या आहेत की तुम्ही बेकरी आउटसोर्स करता? स्वतःचं महिलांचं आहे आपल्या पूर्ण. अशा बचत गट बनवतो. किती महिला आहेत त्याच्यामध्ये? 232 महिला. 232 महिलांकडनं हे प्रॉडक्ट केलं जातं आणि साधारण 232 महिला आपल्या सभासद आहेत. सभासद आहेत. आणि मग जसं साधारण बचत गटाची किती इन्व्हेस्टमेंट केली याच्यात तुम्ही?
काढलेत आम्ही. तरी 600 रुपये एकीचे. 600 रुपये इच, साधारण 10-1 हजारावरचा हा बिझनेस सुरू केलेला आहे तुम्ही. हां. आणि आज या पद्धतीचं प्रोडक्शन, मला वाटतं तुमच्या मते ही कितवी बॅच असेल एवढ्या प्रोडक्शनची? म्हणजे हे तुम्ही जे प्रोडक्शन केलं आहे कितवी बॅच असेल? असं बॅच वगैरे मोजून नाही ठेवत. बॅच म्हणजे आता एकदा 50 किलो बनवलं, मग 40 किलो बनवलं, असं साधारण. गेल्या तरी एकूण नाचणीचे बिस्किट आतापर्यंत किती किलो बनवलेत तुम्ही? भरपूर बनवले 2 अंदाज ॲप्रॉक्स 200 किलो, 100 किलो? 1000 किलो. व्हेरी गुड. 1000 किलो तुम्ही केलं आहे. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला काय विचारतो आहे की इथे लोक एक ट्रेंड म्हणून शूट करतायत. आपण अमेरिकेला पण पाठवलेलं आहे. कसं पाठवलात? कोणीतरी पर्सनली घेऊन गेलं की बाय ट्रेड केलं? बाकीचे सण होते ना, त्यांच्या थ्रू आम्ही पाठवलेलं. किती पाठवलेलं? त्यावेळेस आम्ही दिवाळीला प्रोडक्ट बनवलेलं, दिवाळी फराळ म्हणून. ओके. दिवाळी फराळ म्हणून आम्ही ते पाठवलेलं आहे. व्हेरी गुड. पण ते किती गेलेलं? क्वांटिटी किती होती? क्वांटिटी असं म्हणजे वैयक्तिक माणसापुरती होती की तिकडे विक्रीला किंवा असं काही तिकडे देणं? वैयक्तिक होते. पण त्यांनी एक्झिबिशन मी तुम्हाला माहिती देतो, जगातल्या प्रत्येक देशामध्ये, जगातले जितके देश आहेत ना त्या प्रत्येक देशामध्ये एक महाराष्ट्र मंडळ आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही यंग एंटरप्रिनर आहात म्हणून तुम्हाला मी माहिती देतो की प्रत्येक देशात एक महाराष्ट्र मंडळ आहे. महाराष्ट्र मंडळ म्हणजे त्या देशातली, समजा दुबई आहे तर दुबईचं महाराष्ट्र मंडळ आहे. अमेरिका आहे, अमेरिकेतली वॉशिंग्टन आहे, टेक्सास आहे, अजून नेदरलँड आहे, मुख्य बाकीचे जे काही देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये एक महाराष्ट्र मंडळ आहे. लक्षात ठेवा. हे तुम्हाला, तुमचं एज्युकेशन किती? माझं ॲग्रिकल्चर चालू आहे. व्हेरी गुड. सो तुम्हाला हे लगेच तुम्हाला ह्याचा फायदा कसा करता येईल तुम्हाला? त्या महाराष्ट्र मंडळाचा सगळा पत्ता, त्यांचे सभासदांचे नंबर, त्यांचे कार्यकारी लोकांचे नंबर, हे सगळे इंटरनेटवर आहेत. हां, म्हणजे ते आपला माल विकून हां, आता तुम्हाला त्याचं प्रोसेस सांगतो. तुम्ही ते महाराष्ट्र मंडळाला ते पाठवायचं. त्यांना मी मेलद्वारे तर मी सांगायचं की आमचं असं प्रॉडक्ट आहे, असं काही. कोण ना कोणतरी तुमचं गाव कुठलं? कुसुंबी. कुठल्या तरी देशामध्ये किमान 10 माणसं तरी तुमच्या कुसुंबीची असणारच महाराष्ट्र मंडळामध्ये. म्हणजे कसं आहे, जे लोक बाहेरगावी गेलेले असतात ना त्यांना महाराष्ट्र मंडळामध्ये नोंद ठेवावी लागते. म्हणजे ते कनेक्ट असतात तिथे. ओके. सो मग तुम्ही त्या महाराष्ट्र मंडळाला कनेक्ट झालात. त्यांचे ना ॲन्युअल प्रोग्राम असतात, 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा असं. तो थोडक्यात तुम्हाला जर अशा विक्रीला जर एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला तो पहिला प्रयत्न करायला हरकत नाही. एक्झॅक्टली. सो तुम्ही तसा नेला, पण आता मी तुम्हाला त्याचा सोर्स सांगितला. इंटरनेटवर जायचं, 4 दिवस याचं एकच काम करायचं. सगळे महाराष्ट्र जे मंडळ आहेत ना ते लिस्ट आउट करायचे. त्यांचे जे चेअरमन्स आहेत, अधिकारी आहेत, म्हणजे त्यांचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे नंबर असतात. ईमेलवर फार छान बोलतात वेळ काढून. त्यांना सांगायचं की मी असं प्रॉडक्ट. फक्त एवढंच आहे की तुम्ही हे जे पॅकिंग केलं आहे, हे पॅकिंग बाहेरगावी चालत नाही. आणि याच्यामध्ये बरेचसे रूल्स आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत. तरी पण बेसिक अंदाज देतो. याचं तुम्हाला ना लॅब टेस्टिंग करावं लागतं. याच्यानंतर न्यूट्रिशन काढावं लागतं. म्हणजे त्याचे प्रत्येक याच्यामध्ये किती विटॅमिन्स, किती मिनरल्स, किती काय आहे. बरं, काही देशामध्ये काही प्रॉडक्ट अलाउड नसतात, तर तो प्रॉडक्ट तुमच्यामध्ये नाही ना हे तुम्हाला चेक करावं लागतं. त्याच्यानंतर पेरिशेबिलिटीचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्याच्यानंतर अजून 2-3 सर्टिफिकेट्स आहेत. बारकोड करावं लागतं. बारकोड असतं एखादा. कधी पण लक्षात घ्यायचं, जर समजलं नाही तर अमेरिकेतलं एखादं प्रॉडक्ट तुमचा कधी कोणत्या अमेरिकेतल्या माणसाशी संपर्क झाला, तुमचं कोणी नातेवाईक बाहेरच्या देशात असलं आणि ते जेव्हा मार्केटमध्ये जातात त्यावेळी त्यांना काय सांगायचं की इंडियातून आलेल्या प्रॉडक्टचं ही जी कुंडली आहे ना, ही कुंडली ती मला पाठव. लक्षात आलं? ही कुंडली तुम्ही त्या प्रॉडक्टची बघितली की तुम्हाला सगळं समजणार की काय कुंडली घेऊन प्रॉडक्ट तिथे पोचतं. लक्षात आलं की नाही? म्हणजे त्याला बारकोड लागतं, बार लागतात, नंबर्स लागतात, त्याचे इन्ग्रेडियंट्स लागतात, त्याच्यानंतर त्याचं सगळं डिटेल्स लागतं, त्याच्यामध्ये काय क्वालिटी, सगळं किती विटॅमिन्स आहेत ते सगळं, न्यूट्रिशन्स काय आहेत ते सगळं लागतं. आणि त्याच्यानंतर पॅकेट्स लागतं. हे इंडियामध्ये चालतं, बाहेरगावी नाही चालत. हे एअरटाईट नाही आहे. सो थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकिंग करावं लागतं बॉक्समध्ये आणि मग तुम्हाला ते पाठवता येतं. पण न्यूट्रिशन प्रोडक्ट्स असतील, ऑर्गॅनिक असतील, मी तुम्हाला सांगतो, आपण ना आपल्याकडचे उद्योजक या पद्धतीने कधी प्रयत्न करत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासारख्या यंगस्टर्सनी हे प्रयत्न करायला हवेत. माहिती नसतं तुम्हाला की कसं करायचं. तुम्हाला वाटतं फारच काहीतरी अल्लाउद्दीनचा चिराग आहे. काही नाही आहे. सर्टन आणि त्याच्यासाठी एक्सपोर्ट लायसन असण्याची गरज नाही आहे. ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्याशी कनेक्ट व्हा. नाहीतर तो एक वेगळा प्रवास आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन घेऊन सगळं करणं
त्याच्यासाठी एक वेगळी इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग तुम्ही हे सगळं करायला जाणार ते झोल आहे. तसं करत बसायचं नाही. ज्याच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन आहे महाराष्ट्रातल्या तर त्यांच्या थ्रू हे प्रॉडक्ट करायचं. एक बॉक्स पाठवा, 2 बॉक्स पाठवा, सुरुवात बघा. असं समजा की 50,000 रुपये मला जुगार लावायचा आहे की गेलं तर ठीक, पण जर तुमचं प्रॉडक्ट तिकडे क्वालिटीला आवडलं तर मग तुम्हाला ते लोक स्वतः कनेक्ट होणार. आता दुसरी गोष्ट, तिथले कॉफी शॉप असतात, इंडियन रेस्टॉरंट असतात, दुबईमधले रेस्टॉरंट आहेत. तुम्हालाही सांगतो, तिकडे तुमचं ऑर्गॅनिक धान्य आहे तर तुमच्याकडे जर कोण इंटरनेटचं असेल तर त्याला दुबईमधले, आता तुम्ही तुझ्यासारखं यंग जनरेशन आहे, मोबाईलवर टाईमपास करता येईल, नका करू. या सगळ्या गोष्टी सर्च करा, त्या रेस्टॉरंटला पाठवा, तिकडच्या शेफशी कनेक्ट करा. सगळे इंटरनेटवर आहेत, अगदी ईमेलवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. आता जसं ह्या प्रॉडक्टला, म्हणजे तुझं नाव काय बाळा? नीलम. कसं आहे माहिती आहे नीलम, हे तू असं केलं आहेस म्हणून याला जर तू प्रॉपर प्रॉडक्ट पॅक करशील ना, त्याला एक चांगलं आर्टवर्क करशील, थोडासा खर्च करशील पॅकिंगवर आणि तसं प्रॉडक्ट त्या शेपला पाठवशील की तुझ्या कॉफी शॉपमध्ये येणाऱ्या लोकांसाठी हे न्यूट्रिशन बिस्किट्स आहे आणि तू विचार कर चालवून, पाहिजे तर मी तुला तुझ्या ब्रँडने तुझ्या फोटोसकट तशा पद्धतीने पाठवते. असं करावं लागेल आणि मग तुम्हाला हे प्रॉडक्ट लंडनच्या कॉफी शॉपमध्ये पण देता येईल. हे असं बघितलं तर फार स्वप्न आहे, खयाली पुलाव आहे, पण प्रयत्न जर केलात तर होऊ शकतं, कारण ह्याला चान्सेस आहेत. सगळे डिटेल्स इंटरनेटवर आहेत. सो या पद्धतीने अशा प्रॉडक्टला काम करा. ओके, डन. थँक्यू. माझा नंबर घेऊन ठेव आणि कधी काही अशातलं कसं लागलं तर मला फोन कर. माझं कार्ड नाही, मी नंबर देतो. यशवंत वाडकर. नाही, माझं दाताचं. हे सगळं सेंद्रिय खतांवरचं आहे. एक मिनिट.